नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे मॉडिफाय करण्यासाठी आलते रोहित भाई पोहोचले. तर यांना आपल्या टोटल गाडीमध्ये 12 सनरूफ पाहिजे होते. इकडे या जवळ्यात मला दाखवतो 12 सनरूफ. पहिल्यांदा सनरूफ बघू शकता, एक सनरूफ, दोन सनरूफ, तीन, हे 4, हे 5, मागं 6 आणि तिकडले 5, 11 सनरूफ बनवून दिलेला आहे त्यांना. तरी त्यांचं अजून म्हणणं आहे की 12 सनरूफ कुठं बनवू, कारण 12 सनरूफ तिथं बनवलेला आहे पायाच्या हवा खाण्यासाठी. गाडीला एकमेव हवेचं ठिकाण आहे ते. आणि गाडीमध्ये बसल्या बसल्या तुम्हाला गरम हवा असो किंवा थंड हवा असो मिळणार म्हणजे मिळणार. चावी मात्र एक नंबर क्वालिटीची दिलेली आहे. चावी कुठेही जाऊ द्या सापडलीच पाहिजे. सेन्सर आहे चावीला, पण ती दिसणार नाही कारण ते त्याप्रमाणे बनवलेले आहे. तर गाडीमध्ये या तुम्ही, गाडीमध्ये एकूण माणसं हा 12 बसू शकतात. कुठेही बसला काही विषय नाही. आणि गाडीला आपल्याला कलर हा एशियन पेंटचा दिला आहे. काय काय कारणास्तव गरिबी चालू होती आपली, त्यामुळे गाडी आपली मॉडिफाय केलेली आहे. तर गाडीसाठी लागणारी प्राइस ही खूप महत्वाची आहे आणि खूप महाग आहे. तर गाडी बनवण्यासाठी आपल्याला एक खर्च आलेला आहे 12.5 लाख. आणि सुटलेला आहे. आपण एवढा खर्च विचारलेला आहे. सरांना पाहिजे होता राजस्थानी टप, तर आपण यांना इंग्लंडचा टप आणून दिलेला आहे. एक नंबर टपाविषयी काही बोलायचं नाही, कारण टप हा एक नंबर. बसा उठा खावा प्या काही करा, काही गंधणार नाही फुटणार नाही काही नाही. भाऊ ना आपल्या मनासारखं टपानीला एअरबॅग महत्वाची. एअरबॅग बघा डायरेक्ट अशी येते खाली, अशी लुमते हवा, तोंडालाही लागत नाही, कारण त्यामध्ये प्लॅटिनम वापरलं गेलं आहे. तर सरांना ह्या गाडीमध्ये काही वायर पाहिजे नव्हते, तर आम्ही वायर देखील कापून टाकलेले आहेत. हेडलाईट बसवायची नाही, काहीच सुद्धा नाही यामध्ये. तरी फोकस कसला पडतो, तरी फोकस कसला पडतो सांगा. वायफरसाठी किती गोष्टी. हा, वायफरसाठी हे बटन दाबल्या की तसं वायफर ऑटोमॅटिक फिरणार. पण ते आदर्श प्रमाणे म्हणजे ते आदर्श गाडी ऑटोमॅटिक गाडी चालणार. आणि गाडी धुवायची जरूरत नाही, कारण आपण पाणी पडल्या गाडी धुवून निघणार. हे काढलं ना गाडी एकदम हवेमध्ये पडते, म्हणजे एरोप्लेन साईज मध्ये गाडी वर उडते. आपल्या रोहित भैयाला इथं सिक्रेट कप पाहिजे होता, तर बघू शकता. हो नो सॉरी, काय निघालं. यात काय पण ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो. तर बिना चावीची गाडी चालू होती. चावी पण आहे ना, बिना चावी बाबा तिथं आपलं ना कोपऱ्यातलं बटन डायरेक्ट सेन्सिटिव्ह. आता सर आपली गाडी चालू करून दाखवते. आणि गाडीला घेत दाबतात गाडी पुंगा पडणार, थांबणार नाही. गाडीला गेअर सुद्धा बसवले नाहीत आम्ही अशी. बिना दांडीची गाडी, बिना दांडी. पहिलं सनरूफ इथं बनवलेला आहे, दुसरा इथं, तिसरा इथं, चौथा इथं. आता आपण इथं चावी दुनियाचा सत्कार करूया. तर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये सामान वगैरे सगळं असतं. हे फ्री ओपन डिग्गी मध्ये बघा सामान बघून घ्या. हे क्वालिटी आणि असं आपण तरी बोलत नाही, गाडी ही एक नंबर क्वालिटीची आहे. आणि गाडीमध्ये मागचे पिक्चर बघून घ्या. माझा तुझा सनरूफ मोठा, सगळ्यात मोठा सनरूफ लावून घेतलेला आहे. गाडीला एक नंबर सिस्टम आहे. सगळं मीटर काटा बंद पडलेला आहे, पण चालू आहे. एक नंबर मध्ये चालू आहे. मागडे एक 7-8 जण बसू शकतात आणि पुढे ड्रायव्हर सीटला एकावर एक असे 2 बसू शकतात. सरांनी सांगितलं आम्हाला लक्झरियस दरवाजा बनवण्यासाठी, तर आम्ही दरवाजा बनवलेला आहे लक्झरियस. दरवाजा उघडायची जरूरतच नसणार तुम्हाला, कारण डायरेक्ट उडी मारल्या दरवाजा दरवाजा काढून टाका. तुम्हाला तर गाडीमध्ये डिझेल टाकायचं असलं डायरेक्ट टोपन सुद्धा नाही, डायरेक्ट फॉलो करतो. प्रत्येक गाडी 200च्या पिंड पळते, पण डायरेक्ट 500ची पिंड 500 बघितलं डायरेक्ट गाव वाटलं. टॉपचा विषय क्वालिटी.